नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कोथरूडमधील शरद मोहोळ याच्यावरती गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आल्यानंतर यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्त शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असं टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरती भाष्य केलेलं आहे. रोहित पवार यांच्या कंपनीवरती ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की विनाकारण स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्या कंपनीवर छापा पडला अशी माहिती मिळत आहे. त्याच्या खोलीत मी काही गेलेलो नाहीये. त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात अशा वेगवेगळ्या गोष्टी या होत असतात. त्यांनी जर काही केलं नसेल तर काही होणारही नाही. विनाकारण घाबरण्याची किंवा लोकांना घाबरवण्याची बिलकुल गरज नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य हे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. बदनाम होय तो क्या हुआ, नाम तो हुआ, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे, अभिजनांचे, आदिवासींचे, दलितांचे, अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी होते की मांसाहारी या विषयात पडण्याची गरजच नाही. ज्यांची प्रभू श्रीरामावरती श्रद्धा आहे अशा लोकांच्या भावना दुखावण्याचं काम हे विनाकारण केलं जाते. आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सर्व बहुजन असून ते सर्व शाकाहारी आहेत. या सर्वांचा यातून अपमान नाही झाला का? विनाकारण वादविवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखवून राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम केले जाते. तसेच जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं म्हणतात त्यांनी साधलेलं मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देते, असा आरोप अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवरती देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.